नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मदाय आयुक्त हे 2025 यांची आता 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि वेगवेगळ्या पदांसाठी ही पेपर आयोजित केलेली आहे। तर आता याची हॉल तिकीट आपल्याला सर्वांच्या अकाउंटमध्ये उपलब्ध झालेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येते आहे। त्याचप्रमाणे काहींना हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे हे माहीत नाही। त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे का आणि शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कसा अभ्यास करावा ही संपूर्ण आपण माहिती सांगणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, सिनियर क्लर्क यांचे 4 नोव्हेंबरला, इन्स्पेक्टर यांचे 6 ते 12 नोव्हेंबरपर्यंत हे पेपर आयोजित केलेले आहेत। तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक कुठे भेटणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तेथे तुम्ही जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील आणि जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर मी इथं इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावरही तुम्ही मला इथं मेसेज करू शकता। तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला आल्यानंतर आपण इथं धर्मदाय आयुक्त यांचं वेळापत्रक सुद्धा अपलोड केलेलं होतं। त्याचप्रमाणे इथे बघा अजून एक लिंक आपण अपलोड केलेली आहे, धर्मदाय आयुक्तालय हॉल तिकीट आलेले आहे आणि त्या हॉल तिकीटची लिंक आपण इथे दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। आता बरेच विद्यार्थ्यांचं लॉग इन प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथे फॉरगेट युजर ID पासवर्ड, त्याचप्रमाणे इथं चेंज पासवर्ड असा ऑप्शन भेटेल। त्याप्रमाणे जर तुम्ही पासवर्ड विसरलेला असेल तर तुम्हाला चेंज पासवर्ड, आणि जर युजर ID आणि पासवर्ड दोन्ही विसरला असेल तर तुम्हाला इथं फॉरगेट युजर ID आणि पासवर्ड करायचं आहे। ते तुम्ही बदलल्यानंतर तुमचं नक्कीच 100% लॉग इन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असे 3 ऑप्शन दिसतील, ॲप्लिकंट डिटेल, अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क। तर त्याच्यानंतर तुम्हाला मधल्या ऑप्शनवर अप्लाय पोस्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डोळ्याचा हा चिन्ह दिसेल, याच्यावर तुम्हाला परत क्लिक करून घ्यायचं आहे। येथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड असं ऑप्शन दिसेल, त्या ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, थोडं नेटचा इश्यू असल्यामुळे थोडं लोडिंगसाठी वेळ घेत आहे। ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला दिसेल की आपली एक्झाम कधी आहे, कुठं आहे। तर इथं तुम्ही ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि परत तुम्ही डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं असं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालं असेल। त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तुम्हाला 100 प्रश्न आहेत, 25चे प्रत्येक सेट आहेत आणि 25च्या सेटमध्ये ABCD असे 3 फॉर्म आहेत। तर मध्ये कसे मराठीचे 7, इंग्लिशचे 7, मॅथ्सचे 7 आणि परत GKचे 8 असे तुम्हाला 25 प्रश्न एका याच्यात विचारले जाणार आहेत। त्या एका असे तुम्हाला 4 सेट असणार आहेत ABCD। परत त्यामध्ये कसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधीचे 20 मिनिटांमध्ये फक्त A सेटच सोडवता येणार, त्याच्यानंतर पुढील B सेट सोडवता येणार। म्हणजे तुम्हाला A सेटचा टाईम झाल्यानंतर तुम्हाला परत मागे येणार नाही आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो टाईम दिलेला आहे त्या टाईममध्ये फटाफट सर्व पेपर कव्हर करत चला। आणि त्यात मी तुम्हाला सांगू शकतो की मराठी आणि इंग्लिश हे एक नॉर्मल लेवलचं क्वेश्चन येतात, परंतु मॅथ्स रिजनिंगमध्ये जास्त वेळ खाऊ असतो। त्याच्यामुळे तुम्ही मॅथ्स रिजनिंगचे जे क्वेश्चन येतात तर ते सोपे क्वेश्चन असतात, त्यांच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका। त्याचप्रमाणे जर आता म्हणूया की 4 दिवस राहिलेले आहेत, 5 दिवस राहिले आहेत, 12 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरसाठी मागील 3 महिन्यांचीच फक्त तुम्हाला करंट अफेअर वाचायचे आहेत। म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे मागील 3 ते 4 महिन्याचे तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी, इंग्लिश याच्यामध्ये बेसिक म्हणजे समास, हे असे जे समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध लेखन आणि पॅरेग्राफ यांच्यावरच असे कॉमन प्रश्न असतात। त्याचप्रमाणे जर मॅथ्स रिजनिंगचा जर तुम्ही विचार केला तर रिजनिंग हे खूप सोपं असतं आणि मॅथ्समध्ये जर बेसिक आपण क्वेश्चन बघितले तर रेल्वेची, नळाची, त्याच्यानंतर सरासरी, त्याच्यानंतर भागीदारी, नफा तोटा, त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे असे सोपे प्रश्न विचारलेले असतात। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर नक्कीच सोपा जाणार आहे, फक्त घाई गडबड करू नका।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.